आपण त्या जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि त्या जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये राहून आपण त्या जिवंत देवाची महिमा केलेली आहे। आणि माझ्या प्रियवंत भगिनींनो, मी विश्वास करत आहे की पुष्कळ भावा बहिणींना या ठिकाणी परमेश्वर जिवंत देवाने आपल्या दुःखातून, आपल्या बिमारीतून आणि आपल्या आजारातून बरं केलेलं आहे। केलं आहे की नाही? आवाज नाही येत, केलं आहे की नाही? हालेलुया, 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 हालेलुया। आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या जिवंत देवाने आपल्याला आपल्या दुःखातून, आपल्या बिमारीतून, आपल्या परेशानीतून, आपल्या आजारातून आपल्याला बरं केलेलं आहे। कारण तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, तो गौरवशाली परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर आहे। त्याच्या सारखा ना कोणी होता, ना कोणी आहे आणि ना कोणी राहणार आहे। हालेलुया। बायबल सांगत आहे की मी आदिवंत आहे, मी अल्फा व ओमेगा आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो परमेश्वर होता, तो आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आज मी काय सांगत आहे ध्यान देऊ नये का? आज या दिवशी आपली एखाद्या माणसाबरोबर नाही तर त्या जिवंत देवाबरोबर मुलाखत झालेली आहे, त्या जिवंत देवाबरोबर आपली भेट झालेली आहे। आणि त्याच्याबरोबर आपली जर भेट झालेली आहे तर याकोबाप्रमाणे आपण इस्रायल बनलेले आहोत। हालेलुया। आतापर्यंत होते तसे आता तुम्ही राहिलेले, 6 वाजेपर्यंत होते तसे आता तुम्ही राहिलेले का नाही बरं? त्याच्याबरोबर आपली भेट झालेली आहे। त्याच्याबरोबर आपली जर भेट झालेली आहे तर आपण श्याम नाही, आपण बदललेले आहोत। हालेलुया। आपण बदललेले आहोत, आपण आता श्याम राहिलेले नाही। स्वतःला सांगा, आता मी बदललेला आहे, आता मी बदललेला आहे, आता मी बदललेला आहे, आता मी बदललेला आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आता मी बदललेला आहे। प्रत्येकाने स्वतःला सांगा, आता मी बदललेला आहे, आता मी बदललेला आहे, आता मी बदललेला आहे। आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनात, आपल्या हृदयात त्या महान बाप परमेश्वराला जागा द्यायची आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहा, आपण या ठिकाणी सर्वजण आलेले आहोत परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये। आपण सर्वजण एकत्र आलेले आहोत आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने पार पडलेला आहे। हालेलुया। आपण एक शेवटचं गाणं घेऊया। हालेलुया। आज कोणाबरोबर आपली भेट झालेली आहे? कोणाबरोबर? जिवंत देवाबरोबर। तर आपले डोळे बंद करा आणि आता जे गाणं आहे त्या गाण्यामध्ये मनापासून भाग घ्यायचा आहे। हे गाणं हे आहे, बिन तेरे मैं कुछ भी नहीं। देवाशिवाय आपण काहीतरी आहोत का? नाही ना? माणसाच्या जीवनात जर देव नाही तर काहीच नाही। बायबल काय सांगत आहे? त्याच्यामध्ये जीवन आहे। ज्याला तो पुत्र मिळालेला आहे त्याला जीवन मिळालेलं आहे, आणि ज्याला तो पुत्र मिळाला नाही त्याला जीवन मिळालेलं नाही। आज जर त्या प्रभू आपल्यामध्ये आहे तर आपल्यामध्ये जीवन आहे, आणि त्या जिवंत प्रभूची आपल्याला गरज आहे। आपले डोळे बंद असू द्या आणि आपलं मन जिवंत देवाकडे। बिन तेरे में कुछ भी नहीं, बिन तेरे में कुछ भी नहीं। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी